काहींची गालवर आली पार दीड महिन्यात लाल जुलाब झाले आता बसले थोबाड वासून अरे भाऊ पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघाले का अंगातली ताकद जपून वापरा टपरे पेटवायला वापरू नका दंगली करायला वापरू नका मग कशाला वापरा काळ्या आईची सेवा करा गोठ्यातल्या गाईची सेवा करा घरातल्या आईची सेवा करा आणि भारत मातेची सेवा करा अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करा सोनच देईल नाही पिकू द्या एक दिवस वर्ष तोटा झाल्याने काय फरक पडत नाही पिकू द्या पण काळी आई येते ती कालही सोनं देत होती आजही सोनं देते उद्याही सोनं देणार काय आईची सेवा करा दन गोठ्यातल्या गाईची सेवा करा नाही देऊ द्या दूध पण आशीर्वाद देते 3 घरातल्या आईची सेवा करा नाही काम करू द्या पण कोटी रुपयाचं शरीर दिलंय 3 4 भारत मातेची सेवा करा ताकद वापरायची ना सीमेवर वापरा आणि सीमेवर गरीबाचीच बोर आहे श्रीमंताची नाही 288 मध्ये एखाद्याचं पोरग मिलिटरीत आहे का काय मिलिटरीत त्यांचे पोरं जाणारच नाही मग मिलिटरीत पोरगा कुणाचं जातं अरे त्याची आई 3 रकाचं लुगडं नेसते ज्याचा बाप म्हशी वळतो त्याचाच पोऱ्या सीमेवर युद्ध शिकतो सीमेवर पोरं कुणाची आहे गरीबाची आहे ज्याची आई 3 रकाचं लुगडं नेसते आणि रात्रीचं कालवण सकाळी गरम करते ज्याचा बाप बनियन म्हणाला तर पलटी करून घातलं आणि ज्याच्या बापाचं बनियन म्हणाला तर पलटी करून घातला ज्याचा बाप 12 म्हशी वळतो त्याचा पोरं सीमेवर रायफल घेऊन संरक्षण करतो गरीबाची पोरं मिलिटरीत श्रीमंताची मिलिटरी जायला येडी नाहीत ते घालणारही नाही आणि गेले त्यांचे तर परत येणारही नाही गरीबाचीच गेली पाहिजे आणि एक वाक्य ध्यानात ठेवा हा देश मुळातच गरिबांनी वाचवला आहे हा देश फक्त कोणी वाचवला गरिबाने अरे आज आमच्या फाटक्या धोत्र्यावाल्या शेतकऱ्याचा पोऱ्या जर तहसीलदार झाला तर अख्ख्या गावाचा स्वाभिमान आहे श्रीमंताच्या पोराने शाळा घेतलं तर काय एवढं विशेष नाही त्यात काय विशेष पुढारीचं पोर पुढारी झालं काय विषय त्याच्या बापाचं पेरणीच तर शिकली त्यात काय एवढं विशेष काय माणसं होते तो माणूस उभे राहण्याचे होतो म्हणजे शाळा नाही मग त्याला मुळव्या नाही म्हणून बसता येत नाही काय लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो जोडीदार नाही त्याला काय लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो विश्वास नाही अरे ह्या जगात श्रीमंत कोण ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापात त्याच्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत धर्म कळले त्यांना काय वांधा समाजात फायनल व्हा अंगातली ताकद जपून वापरा पुढे घालू नका दंगली करायचे मोर्चे काढायचे दिवस संपले तो काळ गेला आता टपरे पिटून पळून जायचे दिवस गेले आता कायदा कडक झालाय महाराष्ट्रातलं पोलीस खातं 6 वर्षामध्ये 7 वर्षापासून नंबर 1 चं काम करते आता महाराष्ट्रातलं पोलीस खातं सध्या नंबर 1 आहे जर दंगली मध्ये आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे आणि 90% जनता मोबाईल मध्ये टपरी बिपरी पेटवताना जर कधी क्लिप मध्ये दिसला तू अशी खुटी गुतन तुझ्या खुटा उठन पण खुटी निघायची हे दिवस आता गेले दंगल जर केली पुन्हा ऐका 3 महिने जामीन नाही 3 महिने आता जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही तुमच्यापैकी कोणी गुतेला संतंगलीत तर त्याला विचारा कसं काय त्याला म्हणाला उद्या मोर्चा आहे मी गावाला चाललो हाक लागतो सावध व्हा हा विनोद नाही हे इंद्रिकेचं कीर्तन आहे हो मी मराला मारत मी मरणार नाही 25 वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार यात तुमचं काय मत रोज आपली आठवण येणार आणि सावध व्हा महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका रे महाराज म्हणून द्या उलथू द्या महाराज कीर्तन संपले का महाराज म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका ते काल खरं आहे आज खरं आहे उद्या खरं आहे अंगातली ताकद जपून वापरा पुढे घालू नका मारामाऱ्या करण्यात मजा काय भांडण करण्यात मजा आहे अरे लंका ज्याची सोन्याची होती त्याला कोणी सोडवलं नाही तुम्हाला कोण सोडेल 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात
रावणाची पार्टी दुबळी नव्हती. ए त्याकडे लक्ष देऊ. ए 4,30,000 माणसं होती घरात. कोणत्याही मतदार सांगत राहून उभं राहिला असतं तर डिपॉझिट गेलं असतं समोर त्याचं. घरचं मतदान होतं गठ्ठा. किती 4,30,000 आणि कसे होते हिशोब करा. 80,000 बायकांनी 1,00,000 पोरं 1,80,000 1,00,000 ना तू 3,05,000 आणि 1,00,000 पण तू 4,30,000. रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. यादी सांगतो लिहून घ्या. 80,000 बायका 1,00,000 पोरं 1,00,000 नातू 1,00,000 पंतू 7 घरे कांचनाची 7 लक्ष तांब्याची 7 लक्ष काश्याची आणि पुरी लंका सोन्याची. ऐका उदाहरण. रावणाला भाऊ होते 2. एका जण होतं बिभीषण आणि एका जण होतं कुंभकर्ण. बिभीषण फुटल्याशिवाय पैसा मिळत नाही. चिटकून फुटला बिभीषण फुटला. रामाला जाऊन मिळाला. मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा रोज ऐका. बिभीषण रामाला जाऊन फुटल्यावर बिभीषणाला बसल्या एक विचार केला. तुमच्या माझ्या घरातलं उदाहरण आहे बरं. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून आहे. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. आणि तुम्हाला मला धोका या आयुष्यात फक्त 3 माणसांपासून आहे. एक मित्र. सगळ्यात मोठा धोका मित्र. कीर्तन संपले आपले मित्र तपासायचे. आता तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाठ घ्यायची. बोला पटकन. आपल्याला प्यायला पण शिकवली मित्रांनी. जुगार कोणी शिकवली मित्रांनी. प्रियशी पटवून कोणी दिली. पोरगी पटवायला सुद्धा कोणी मदत केली मित्रांनी. आपल्या जमिनीला गिराईक कोणी आणलं मित्रांनी. टक्केवारी कोणी काढली मित्रांनी. आणि आपल्या दाव्यात सगळ्यात जास्त आमंत्रण कोण दिलं मित्रांनी. एक मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला मला धोका 3घांपासून. 1 मित्र 2 भाऊबंद 3 पाहुणे रावळे. सगळ्यात हलकट क्वालिटी आहे 3. रावणाचा भाऊ होता बिभीषण. बिभीषणाने बसल्या विचार केला. मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज घरात ऐका. बिभीषण विचार करतो आपल्याच्यानं रावण कधीच हरणार नाही. आणि रावण जर हरायचा असेल तर रावणाची नस पकडायची. त्याची एकच नस आहे. त्याला इंद्रजित नावाचा मुलगा आहे. आणि इंद्रजित नावाचा मुलगा जर आपण मारला तर रावण आपण शकतो. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. बिभीषण हुशार. बिभीषण डायरेक्ट रामाला जाऊन मिळाला. आणि रामाला त्यानं काय दम दिला आहे का बिभीषणानं. सगळे पोथ्या वाचणारे म्हणते बिभीषण रामाचा भक्त होता. पण भामटा किती होता ऐका. किती भामटा होता ऐका. बिभीषणाने रामाला जाऊन सांगितलं तुला आयुष्यात कधी सीता मिळणार नाही. तुला जर सीता मिळवायची असेल तर तुला एक आयडिया करावी लागेल. काय. तुला फक्त इंद्रजित मारावं लागेल. आणि इंद्रजित जर मिळाला तर पानासारखा रावण. पण कुणाला तरी शरण आल्याशिवाय मुलगा जाणार आहे त्याचा. पण इंद्रजित असा मारायचा का त्याला इंद्रजित आहे त्याचं नाव. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता. तो कधी नंगाट आहे. त्याच्या हाताला असं वरदान आहे इंद्रजिताच्या. जर कधी त्याच्या हातात बाण आला तर समोरचा माणूस जिवंत राहत नाही. तो फक्त एकच पथ्य पाळायचं. त्याच्या हातात बाण येता कामा नाही. चुलत्याला सल्ला दिला महाराज पुतण्या मारायला. काय सांगायचंय महाराज तुम्हाला. इंद्रजितानं भात्यात हात घातला महाराज आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा हात ढोपऱ्यातून उडाला महाराज. तर लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्या जर कधी इंद्रजिता त्याच्यात बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात जेव्हा अंगणात पडला महिला मंडळ आणि रावणाची सून बाहेर आली सुलोचना. रावणाचं घर खानदान होतं. पोथ्या वाचणारे जरा येडेवाणी वाचू नका. त्यांनी एवढंच पाठ केलंय. रावणाने सीता पळवली. पळू दे. तुला काय तकलीफ झाली पळू दे. कधी बी कोणत्याही माणसाचा एखादा अवगुण सोडा पण बाकीचं चांगलंच आहे.
सीता रावणानं पळवली हे कधी लोकांना सांगू नका. रावण काय होता 2च मिनिटात ऐका. इतका विद्वान गडी रावण. रावणाची सून बाहेर आली सुलोचना. पतिव्रता होती ती. पतिव्रता करतात का? पतिव्रता होती ती. पतिव्रता होती ती. तिनं तुटलेला हात पाहिला महाराज. तिनं तुटलेला हात पाहिला तर ती विचारते काय माहिती का, ज्याने इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिग्रीच कोणी केली? तिच्या बापानंच केली. कोणी केली? लक्ष्मण कोण होते? बाप. मग पाहुणे रावळे का आलाय? वाटूला का नाही? तिनं तुटलेला हाताजवळ गेली. महाराज तो तुटलेला हात असा हल्ला तो हात तुटलेला हात असा हलायचा. तो तुटलेला हात हल्ला तर तिनं त्या हाताला कागद आणि पेन दिला आणि त्या कागदानं त्या हातावर त्या पेनानं लिहिलं. त्या कागदावर तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. तो तुटलेला हात जेव्हा घेतला सुलोचनानं, बसलेल्या माणसाला पाया पडून सांगतो, कुणाचे दिवस कसे फिरतील सांगता येत नाही. ढसा रावण रडला रावण. अरे ज्याची लंका सोन्याची होती त्याला रडायची वेळ आली. आणि का रडला रावण? मुलगा गेला, राज्य संपलं, इष्टिकीचा काही उपयोग नाही. खिशातला पैसा जपून वापरा आणि अंगातली ताकद जपून वापरा. रावणाकडे ताकद नव्हती का बोला? अरे ज्यानं देव कोंडून टाकले होते त्याला काय भय होतं? त्याच्या घराला 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या. पण त्याचा रडला रावण. रावण काय म्हणतो ऐका, मुलगा गेला जाऊ द्या बाजा, पण माझी सून विधवा झाली. उद्या जर माझी विधवा सून माझ्या समोर येऊन उभी राहिली तर मी माझ्या विधवा सुनेशी काय बोलावं? रडला रावण. तिनं तो तुटलेला हात घेतला आणि रावणा पुढे गेली. महाराज रावणाने खाली मान घातली. टपटपा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली गळाल्या. आणि ती काय म्हणते माहिती का, ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण विद्वान माणूस होता. रावण जा म्हणला. त्याला माहिती हिचा बाप आहे, भांडण होणार नाही. पुरीचं बापाचं कसं भांडण होईल? हुशार होता रावण. रावण जा म्हणला. ती गेली. पण दरबारातल्या लोकांनी रावणाला सांगितलं, का रे तुला अक्कल येत नाही? म्हणले काय? अरे तू राजा आहे, तुझी सून तुझी बायको त्याच्या ताब्यात आहे. तुझी सून त्याच्याकडे पाठवली, तुझ्याकडे पाठवली. तुझी सून विधवा आहे. उद्या जर राम म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील? रावण म्हणला, मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. मला गॅरंटी आहे. माझा शत्रू आहे राम, पण बाहेरून शत्रू आहे, आतून राम चांगलाच आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणायची दानत असावा. काय विद्वान रावण होता. आणि एकदा खिस्सा रिकामा झाला का जग नाही. बऱ्याच लोकांना वाटतं मला 5 वाजता लई लोक फोन करतात, फक्त पाजितो म्हणून करतात. पाजायचं बंद कर. हे नालायक तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. प्रयोग करून पाहायला. तुम्हाला वाटतं महाराज आम्हाला जगात लई मान आहे? गाजलं लोक कोणाला खात नाही. काही लोक म्हणते हे नाही होऊ नाही. हो, भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तो त्याचा मुक्काम पोचते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत. तुम्हाला वाटतं मी कोरायला मला लई लोक मानी त्यांनी लई हिरवे गाजर खात नाही हिरून फिरून. पैसा संपला, जग संपलं. हो, 20 तारखेपासून तुम्हाला राम राम तरी घातला पाहिजे. संपला विषय. जरा खिशातला पैसा जपून वापरा आणि अंगातली ताकद जपून वापरा. मग बायको फिरली रावणाची बायको. तुम्ही काय घेऊन बसले? बायको बायको. आणि आपले लोक म्हणते तिथे माझ्यावर प्रेम आहे. पागल आहे तू. असे 3 जण म्हणतात तू चौथा आहे. 3 मेले ते भूत झाले, तू काही सोशील. भावना प्रेम करीत असतं का कोणी कोणावर? पैसे विषय वाचाकरण करा. प्रेम सांगा कोणत्या कीर्तनात बसलेल्या प्रियकरण तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रेशीने दिलं का? सांगा. येणारच नाही. हुशार बोलेले ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट. तर हे एक कांडी चुकीत आहे. याला म्हणलं तुला घ्यायचे म्हणते इंटरेस्ट नाही. पैसेच नाही तर इंटरेस्ट काय? हे प्रेम बिम मित्र मित्र सगळं लबाड.
हा आला या जगात दोनच माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि दोन संत. तिसरा कोण प्रेम करायला मोकळा आहे? रावणाची बायको फिरली बायको, आणि रावणाची बायको रावणाला काय म्हणते ऐका, तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पळून आणल्यावर तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? काय वाटलं असेल रावणाला? त्याच तसा लढला रावण. याचं तोंड तिकडे करे थोडं, याचं त्याचं तोंड कर फक्त तिकडे थोडं. अरे ह्या बॉक्सच हा 1 मिनिटात आवाज येईल.